सापडत नाहीये. काय अवस्था करून घेतली सापडत नाहीये ती माया, सापडत नाहीये ना मॉम, सापडत नाहीये ती. तू घरात असतेस की नाही, तू घरात असतेस की नाही, मग तुला कसं माहिती नाही ती कुठे गेली? ती तुझं लक्ष कुठे असतं? गेली ती न सांगता गेली माझी बायको. अरे तुला असं वाटतंय का आम्ही दोघांनी शोधलं नसेल? मी दोघांनी शोधलं पण कुठेही सापडत अशी कशी साप तुम्हाला नाही सापडत? मीरा, तुला माहिती आहे का माया कुठे आहे? हा, माया सापडत नाहीये. सांग ना प्लीज. काय झालं? अथर्व, मॉम याला सगळं माहिती असतं. हा सांगेल तुला माहिती आहे माया कुठे आहे? सापडत नाहीये माया, माझी माया सापडत नाहीये. अजित, अथर्व, मीरा, अरे बोला काहीतरी. आम्हाला काळजी वाटते मायाची. काका मला नाही माहिती तिच्याबद्दल काहीच. मला सुद्धा काही माहित नाही. अरे बाप, शोधाचा प्रयत्न तरी करा ना. ही मीरा हरवली होती तेव्हा घर डोक्यावरती घेतलं होतं. आता माया हरवली तर काहीच वाटत नाहीये तुम्हाला? हा, अरे जरा तरी माणुसकी दाखवा. ते सोडा. तुम्ही एक काम करा, आधी दादाला फोन करा आणि त्याला बोलवून घ्या. हा, कॉल करा. हा, करतो. त्या यासाठी बाबांना कॉल करायची काय गरज आहे? आणि तसंही ते एका महत्वाच्या कामात आहेत. काय? हे बघ, माझी सून हरवली आहे. तिला शोधायचं सोडून त्याच्यापेक्षा महत्वाच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टी आहेत? आता मी सांगितलं ना, बाबा एका महत्वाच्या मीटिंग मध्ये बसले. आणि तसंही माया आमच्यासाठी महत्वाची नाहीये. अथर्व, अरे काय बोलतोस तू? हे माझी सून आहे, ती अजितची बायको आहे. हा, माझी बायको आहे. सापडत नाहीये, हरवली. प्लीज बघ ना. असेल, पण आमचं तिच्याशी काहीही नातं नाहीये. आणि हे ज्या दिवशी तू तिला घरात घेतलं होतं त्याच दिवशी मी क्लिअर केलं होतं. अथर्व, सॉरी, मला यायला उशीर झाला. अनन्या, हे जरा ठेव तिकडे. अनाथ आश्रमातले लोक भेटले होते ना, त्यांनी दिलं. बाबा आजच अचानक गायब झालेत आणि ही पण दिवसभर घरात नव्हती. कुठे गेली असेल ही? काय झालं? माया कुठे आहे? माया कुठे म्हणजे? मला काय माहिती माया कुठे? तुला नाही माहिती, मग कोणाला माहिती? तुला नाही माहिती, ह्याला नाही. ही मीरा, हिला माहिती आहे. हा, बरोबर. ही मीरा, हिला माहिती आहे. हिने गायब केलंय मायाला. का सांग? का? कारण कोर्टामध्ये प्रूव्ह करू शकत नाही ना की मायाने खून केलाय. मग तिला शिक्षा देऊ शकत नाही, म्हणून हिने गायब केलंय मायाला. विचार हिला, विचार. तसं असेल ना तर मी या दोघींना सोडणार नाहीये. खूप चुकीचं करताय तुम्ही दोघी. काय बोलतेस तू? आणि माझ्याकडे का बघतेस? माझा काय संबंध आहे? कारण मला खात्री आहे तुम्हीच दोघींनी काहीतरी केलं असणार. आता काय बोलतेय? काय बोलते म्हणजे? बरोबर बोलते ती. ही मंजिरी मामी आणि ही मीरा, या दोघींनी मिळून गायब नाही, या दोघींनी मिळून मर्डर केलाय मायाचा. हा, मर्डर केला. आता परत नाही येणार माया. यांनी मर्डर केलाय. खून केला असता का? खून केला. भानावर आहे. आणि माझ्या आई आणि माझ्या बायकोबद्दल बोलायची सुद्धा लायकी नाहीये तुझी, हे लक्षात ठेव. आणि एवढीच काळजी असेल ना तुझ्या बायकोची, मायाची, तर जा आणि जाऊन तिला शोध. शोधेन मी.
माझी बायको आहे. माया सापडत नाही मामा. माया नाही सापडत. अजित थांब. मंजिरी, आज तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विधी पार पडला. आता शिवनाथ या घरात कधीच येऊ शकणार नाही. तू हरवलंयस त्याला, हरवलंयस. पण शिवनाथवर मात केली असली तरी त्यांनी मोठी मजल गाठली होती आणि यात त्याला महागौरीची साथ नक्की असणार. तिची शक्ती त्याच्या पाठीशी असणार आणि हीच शक्ती मीरालाही मिळू शकते. मंजिरी, या विजयाचा फार गर्व करून चालणार नाही. तुझी एक चूक आणि हातातून सगळं निसटेल. त्या मीरापासून सावध राहायला हवं. मी असेन नसेन पण तू हार मानू नको. हार मानू नाही. बाबा बाबा, काय झालं असेल माझ्या बाबांना? कुठे असे अचानक गायब झाले? कुठल्या अवस्थेत असतील ते? काहीच कळत नाहीये मला. तू ठीक आहेस? मीरा, तुझं चुकलं. तुझे बाबा इथे आलेत हे तू मला तरी सांगायला हवं होतंस. ठीक आहे, ते आता कुठे आहेत हे तुला कदाचित माहित नसेल. ह्यावर मी विश्वास ठेवायला तयार आहे. पण ते इथे का आले होते याचं उत्तर आईसाहेबांचं खरं रूप समोर आणायचं होतं त्यांना, म्हणून आले होते इथे.